रामकृष्ण हरी. मी प्रिया, माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे पायवारीचा पहिला दिवस. माऊली आनंदीतून पंढरीच्या रेषेने चाललेले आहेत. तर इथे मस्त अशी इंद्रायणी, मस्त भरपूर इंद्रायणीला पाणी आले. तुम्ही पाहू शकता. अगदी जवळसुद्धा लोकांना जाऊन देत नाहीत, एवढं कडक बंदोबस्त केलेला आहे. त्यानंतर आम्ही सुरुवात केली चालायला. तर आम्ही साई मंदिरपर्यंत जातो सर्वजण. तर इथे थोडा वेळ थांबलो. इथे फोटोशूटसाठी एक पूर्ण मुलगा पांडुरंगाचं रूप केलं होतं आणि लोक माऊलींची पालखीची वाट पाहत होते. थोडंसं अधूनमधून आम्ही थांबत होतो स्टॉपला. तर हाच वडमुखवाडीचा चौक आहे. तर तिथे पण लेडीज खूप फुगड्या आहे ते खेळत होते. अगदी आनंदमय वातावरण होतं पायवारीचे जेव्हा आपण चालतो ना तेव्हा. आणि आम्ही जवळजवळ 30 तर आळंदी ते साई मंदिर हे 5 किलोमीटर अंतर आहे. तेवढं आम्ही दरवर्षीप्रमाणे चालत गेलो. बघू एखाद्या वेळेस नक्की वेळ येईल की पुण्यात आणि डायरेक्ट पंढरपूरला जायला पायवारी जेव्हा येईल तेव्हा. आता इथे लाखो म्हणजे एवढी पब्लिक होती, म्हणजे वारकरी खूप होते ह्या वर्षीसुद्धा. आणि एवढा पाऊस तर खूपच पडत होता, त्यामुळे व्हिडिओ घेणं मला जास्त शक्य झालं नाही, कारण की कंटिन्यू छत्री आणि खूपच होतं वातावरण पावसाळ्याचं सकाळ सकाळ. तर इथे नगारा जो मानाचा नगारा जो आहे माऊलींच्या पुढे असतो तो सुरुवातीला आला आणि त्याच्यानंतर पालखी असते. त्या टायमाला थोडासा पाऊस थांबला होता. जेव्हा पाऊस थांबला होता तेव्हा मी तो व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला. तर हा माऊलींचा नगारा जो आहे मानाचा, तर तो आहे. त्याचंसुद्धा आम्ही लांबूनच दर्शन घेतलं, कारण की लोक आहे ना जशा पालखी येईल तसं लोक खूप गर्दी करतात आणि पोलीस लोकसुद्धा पुढे जाऊन देत नाहीत. त्यानंतर मध्ये तर खूप पाऊस लागत होता आणि डायरेक्ट आम्ही साई मंदिरपाशी आलो. आणि मध्येच मी परवा एक व्हिडिओ टाकला होता थोरले पादुकांचा माऊलींचा. तर त्या मंदिराचं परवाच उद्घाटन झालं. इतकं सुंदर. मी म्हटलं होतं की जेव्हा पूर्ण होईल ना तेव्हा खूप भारी दिसेल. आणि ह्यावेळेस जेव्हा उद्घाटन होतं तर पूर्ण फुलांनी सजवलेलं, रात्रीचं पण खूप छान दिसत होतं लाईटिंगचं. आणि थोडंसं घेतलं बाहेरूनच, कारण की त्या आतमध्ये जायलासुद्धा एंट्री पूर्ण बंद केली होती. तर अशा प्रकारे छान असं डेकोरेशन, कमान पण छान केली होती. आणि तुकाराम महाराजांचे तिथं प्रवेशद्वारापाशी त्यांची मूर्ती आहे. खूप भारी वाटत होतं. आणि फायनली एक छान असं मंदिर झालं आपलं माऊलींचं, थोरल्या पादुकांचं. आणि इथून पूर्ण बंदोबस्त होता, पण नंतर खूप गर्दी वाढली. शेवटी पोलिसांनी पब्लिक ऐकलीच नाही आणि तेव्हा सुद्धा आले बाकी. आणि इथे थांबतात जवळ 5 ते 7 मिनिटं. आरती होती माऊलींची. तुम्ही इथे पाहू शकता. आरती झाली की लगेच पादुका बाहेर निघतात माऊलींची. खूप जवळच तुम्ही पण ऐकता. दादांचे मित्र नंतर आम्ही रिटर्न फिरालो. तरी दिंड्या चालतच होत्या. जवळजवळ आम्ही जाईपर्यंत मला तर असं वाटते 148वी दिंडी त्याच्या मागची होती. त्याच्यानंतर भरपूर होतं. एवढं कंटिन्यू चालू होतं. जास्त दिवस शूट करताना गर्दी वाढत होती. आणि आताच्या तुम्हाला माहितीचे मोबाईल बाहेर जाणं म्हणजे किती अवघड झालं. चोरांपासून मी पण ती माझी थोडीशी काळजी. आणि छान अशी पायवारी लोक चालले होते. आणि पण दर्शन घेत निघत होतो. आणि अशा प्रकारे छान असं माऊलींचं सुद्धा पायवारी आम्ही साई मंदिरपर्यंत गेलो. आणि माऊलींच्या
व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.